तर सजावटीसाठी विविध फुलं लागतात आणि त्यासाठी हिरवा पाला सुद्धा लागतो. तर हे एक ब्रोकली सारखं सुंदर दिसणारं पारस फुल आहे, ह्याची आज आपण माहिती घेऊया. सर, या चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांना आपला परिचय सांगा. माझं नाव मनोज गोविंद जाधव आहे, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. बर. कोणती शेती आहे ही? त्याला पारस म्हणतात. हारामध्ये पाला घालतात त्याला पारस म्हणतात. बर आणि हारात नंबर 1 दिसते. बर. तर ह्याचं जे रोप आहे ते कसं रोप मिळतंय का कळी वगैरे बिया वगैरे काय मिळतात? म्हणजे बिया असते. बिया असतात. हा. आणि आता हे किती दिवसाचं पीक आहे? हे कमी जास्तीला एक वर्षाचं. हे वर्ष झालं घ्यायला आहे. हा, वर्ष चालतंय ते. बर. आणि याची कशी कटिंग होते का उपटून घ्यावं लागतंय? नाही ते पाला असं चालून घ्यावा लागतं. बर, एखादा काढा आहे बरं असं तुमचं. हे असं करा. तर हे असं करून फुलामध्ये हारामध्ये घालतात. हारामध्ये घालण्यासाठी लागतो. आणि हे आपलं फक्त खोडून घ्यायचं साईडनं पाला. हो. तर अशा कसं विक्री कशी होती ह्याची? त्याचा गुच्चा एक कमी जास्तीला एक 10 कळ्यांचा. कळ्यांचा गुत्ता तयार करायचा. त्याचा त्याची लाट तयार करायची. 5 पेंटीची लाट असते. त्याची लाट कमी जास्तीला 75 रुपये लाट जाते, किंवा 100 ला लाट जाते, किंवा 40 ला जाते. म्हणजे आपल्याला एक अशा छोट्या कळ्या घेऊन एक गुच्छ करायचा 10 कळ्यांचा. एक गुच्छ तयार केल्यानंतर तो 50 ते 75 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आणि हे डायरेक्ट त्यानंतर किलोवर वगैरे जात नाही, फक्त असा गुच्छ करून विकायचा. आणि किती दिवस आहे ह्याचं जीवन, म्हणजे किती दिवस टिकतं हे त्याच्यात कमी जास्तीला 4 महिने जीवन चालतंय म्हणायचं. 4 महिन्यानंतर पुन्हा डबल बिया लावायच्या. डबल बिया लावायच्या, डबल रोप तयार होते. बर. आता एका झाडामाग आपल्याला किती एखादी 10 कळी तयार होतात का एका रोपामाग? वर होत्यात. जास्त होतात का? जास्त होत्यात. आणि कटिंग केले की फुटतंय का आणखीन? डबल फुटतंय. आपला हराळी सारखाच फुटत. म्हणजे 6 महिने चालतंय म्हणायचं, नुसतं दररोज तोडीत राहायचं. दररोज किती निघत आहे आपल्याकडे? आपल्याकडे कमी जास्तीला 7-8 लाट निघत आहे. दररोज 7-8 लाख? म्हणजे एक लाट तुम्ही मगाशी म्हणलं 50 ते 70 रुपये 100 रुपयापर्यंत जातं. आता काय चालू आहे भाव? आता चालू 40 रुपये लाट. 40 रुपये. आणि जास्तीत जास्त किती लागला? जास्तीत जास्त 75 लागला. तर दररोज आपले 8 निघतात. तर 40 रुपयानं धरलं म्हणलं तर 8 चौक 32. तर जास्तीत जास्त नफा आपल्याला निघत आहे म्हणायचं. ह्याचा वेगळाच, निशिगंधाचा वेगळाच, त्यानंतर बाजूला शेवंती आहे, किंवा दुसरं आणखीन कोणतं म्हणलं ते रोप आहे? ते आपलं त्याला गुत्ते तयार होते. त्याच्यात गुच्छ तयार होतात का, मोठं उंच असल्यामुळे? आणि हे पारस लावावं ही कन्सेप्ट किंवा संकल्पना तुमच्या डोक्यात कसं काय आली की हे आपण लावावं? मार्केटमध्ये आलं तिथं. मार्केटमध्ये आलं, त्यांच्या बघून आपण लावले. बरं. माहिती घेतली का त्यांची? माहिती घेतली आपण. बरं. अगोदर तुम्हाला कोणी सांगितलं नाही, कुठं बघितलं नाही, फक्त मार्केटला बघून तुम्ही सुरुवात केली. असं वाटलं नाही का हे फेल गेलं तर आपलं नुकसान होईल, लोक नाव ठेवतील? नाही ना, फेल किती बी जाऊ द्या ना. फेल कमी जास्तीला 200 रुपये तरी उभे राहतील ना. नक्कीच आहे. तर जसं तुम्ही मगाशी सांगितलं की मी सुरुवातीला फुल शेती करत असताना अनेक शेतकऱ्यांनी नावं ठेवले, पण आज एकमेव मी शेतकरी आहे की ज्याच्याकडे सगळ्या फुलांची शेती आहे. आता काय म्हणतात शेतकरी, बरं आहे म्हणतात का कसं आहे? नंबर एकच. बर. तर हे आपल्याला आता ह्याचं काय किती एकर मध्ये यायचं, किती साईज मध्ये लावलं, किती गुंठ्यात? एक अर्धा गुंठा असेल कमी जास्ती. बर. आणि ह्याचं कसं साऱ्या पद्धतीनं लावावं लागतंय का कसं? साऱ्या पद्धतीनं. किती फूट अंतरावर लावावं लागतंय? 2.5 बाय 3 वर बी लावलं जमतंय, 2.5 फुटावर बी जमतंय, 2 साईडला बी जमतंय, भोंडावर बी जमतंय. भोंडावर आपल्या 2.5 फुटा सरी मारायची, त्याला ठिबक असलं तर ठिबकवर मारायचंय. आणि ह्याला खत पाणी कसं करावं लागतं ह्याचं? त्याला आपलं उसाला खत टाकता तसं टाकायचं, शिपायचं काम आहे. बर. तसंच खत टाकायचं, म्हणजे जास्त काय मेंटेनन्स नाही. आणि 6 महिने तर हे पीक चालतंय. दुसऱ्या वेळेस बिया लावल्या तर आणखीन पुन्हा चालत राहते. बरं, ह्याची विक्री आणि मागणी आहे का मार्केटला? हे जाते का तेवढ्या भावामध्ये? हो, जाते ना. हार तयार कराय कारण का हे पहिल्यांदाच बघितलंय आपण असं काही. आता बऱ्याच झेंडू वगैरे तर सगळीकडे, पण असं पारस वगैरे काय नाही कुठं. नाही, मेन गोष्ट नंबर 1 1000-2000चा हार तयार करायचा म्हणलं हे पारस लागतंयच का? बर. आणि लातूर मध्ये काय मोठं मार्केट आहे का ह्याच्या फुलाचं? खूप मोठं मार्केट आहे. आणि इथून जाऊन दिलं की आपल्याला दररोज कॅश पैसा भेटतो. आता तुम्ही तर सांगितलं की हायएस्ट आपल्याला 25,000 पासून 30,000 पर्यंत महिना पडतोय. एक सांगणं आहे, आपला सोयाबीनला वर्षभर दम लागतंय पैसे यायला. हे रोजचा ताजा पैसा आहे ना. रोज ताजा पैसा. आणि भाव आपल्या मनावर नाही सोयाबीनचा. मनावर भाव नाही आपला सोयाबीनचा. त्याला वाढत जाणार आहे मागणी. त्याचे पाऊस आहे, वारा आहे, कावदान आहे. आणि ह्या फुलांची कसं सतत मागणी असल्यामुळे दररोज पैसा मिळतो. आणि आपल्याला कॅश एक महिना जर पाडायचा म्हणलं तर 20-30 हजार पडतच आहे.
मग दुसऱ्या पिकापेक्षा जर शेतकरी किंवा नोकरदाराला महाग सारते. नोकरदाराला मागे सारतंय. बरेच आता शिकलेले किंवा सुशिक्षित तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, उद्योजक आहेत, ते शेतीकडे वळायला लागलेत. मग त्यांनी जर फुल शेती केली तर परवडेल का नक्की? 100% हम्म. बाकी परवडते. इतर शेतीपेक्षा परवडते. इतर शेतीपेक्षा परवडते. ह्या पारसमध्ये काय नुकसान वगैरे समजा करायचं, काय अपयश येऊ शकते का? पावसाळ्यामध्ये हम्म. त्याला मर लागते. मर लागते. हा, त्याला फवारावं लागतं. फवारावं लागते. आणि पावसाळा पाणी म्हणजे उतरतं रान पाहिजे, पाणी निघून गेलं पाहिजे, पाणी टिकलं नाही पाहिजे इथं. तेवढी काळजी घेणं गरजेचं थोडी काळजी पावसाळ्यात. घेणे. हा, पावसाळ्यात. जमिनीचा निचरा झाला पाहिजे आणि पावसाळा झाल्यावर तर जास्तच परवडत असेल. हा. चालतंय. प्रेक्षक हो, आपण शेती संदर्भात विविध शेतीला पूरक व्यवसाय, जोड व्यवसाय आणि शेतकरी आणि उद्योजक आर्थिक सक्षम झाला पाहिजे अशा मुलाखती घेत असतो. अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, मुलाखत, इंटरव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ वेळेवर मिळतील आणि आपण माहिती घेऊन कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतो. आता जिओग्राफीमध्ये एक कन्सेप्ट आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग, म्हणजेच काय, सखोल शेती करणं. कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त पैसा देणारे उत्पन्न किंवा पीक घेऊ शकतो. आणि हे ताजं उदाहरण या ठिकाणी या जाधव साहेबांनी करून दाखवलेलं आहे. इकडे निशिगंध आहे, त्याच्यामध्ये मिरची एक आंतरपीक घेतलंय, मिरचीचं उत्पन्न आहे. त्यानंतर हे पारस नावाचं पहिल्यांदाच पीक त्यांनी घेतलेलं आहे फुलांसाठी. आणि अशाच धाडसी शेतकऱ्यामुळं आपला हा देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. धन्यवाद. बोलायचं का? हा, बरं. राहू द्या, माझ्याकडेच राहू द्या. सांगा. मी अंबाजोगाई तालुका अध्यक्ष, युवा आघाडी तालुका अध्यक्ष बोलतोय. सर्वांना अशी विनंती, शेतकरी संघटना, शेतकरी संघटनाला असं युवकांना मी सांगतो की आव्हान, सगळ्यांनी असं रिकामं बसू नये, ती फुल शेती किंवा जोडधंदा करावी. तर शेतकरी संघटनेचे तुम्ही तालुका अध्यक्ष आहेत का? बर. तर यांचं तरुणांना एक आव्हान आहे की आपण पशुपालन, विविध शेती असं करत असताना कमी जागेमध्ये जर फुलांची शेती केली तर नक्की परवडतंय आणि फुलाच्या शेतीकडे तरुणांनी वळावं असं त्यांचं आव्हान आहे.